तर नमस्कार मंडळी, तर आपण अशा ठिकाणी जाणार आहे. ती जागा तब्बल 700 ते 800 वर्ष जुनी आणि 8 ते 9 महिने पाण्यात असणारी अशी जागा आहे. ज्यांना कोणी माहिती आहे ती जागा कोणती आहे त्यांनी आत्ताच कमेंट करा. ज्यांना कोणाला नाही माहिती त्यांना तर समजेलच. तर नमस्कार मंडळी, मी प्रतीक साबळे, मिस्टर प्रतीक ब्लॉग्स अँड गेम्समध्ये तुमचे स्वागत करतो आणि आपल्या या सफरीला सुरुवात करू. चला तर नमस्कार मंडळी, आपण आज आलेलो आहे वागेश्वर या मंदिरापाशी. वागेश्वर मंदिर हे पुण्यापासून 50 किलोमीटर तर मुंबईपासून 113 किलोमीटर अंतरावर असे आहे. वागेश्वर मंदिर हे पवना डॅमच्या बॅकवॉटर या परिसरात आहे. वागेश्वर मंदिर हे वर्षाचे सुमारे 8 ते 9 महिने हे पाण्याखाली असते आणि फक्त उन्हाळ्याचे 3 ते 4 महिने याचं दर्शन होतं. वागेश्वर मंदिर हे तब्बल 700 ते 800 वर्ष जुने असे मंदिर आहे आणि पूर्ण दगडामध्ये असे मंदिर आहे हे. अजून बाकीचे आमचे सहकारी अक्षय सांगतील तुम्हाला याचा इतिहास वगैरे काय आहे. जसं बघायला गेलं तर हे मंदिर 11व्या ते 12व्या शतकात 10व्या ते 12व्या शतकामधलं मंदिर आहे. याचा संपर्क हा थेट छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडला जातो, कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी कोकण सिंधुदुर्ग या ठिकाणचा मोहीम फत्ते केल्यानंतर दर्शनासाठी ते वागेश्वर मंदिरामध्ये आले होते. कठीणगड म्हणजेच तुंग, तिकोना, लोहगड या ठिकाणी आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे आवर्जून या मंदिरामध्ये दर्शनासाठी येत होते. वागेश्वर मंदिराची खासियत अशी आहे की 8 ते 9 महिने पाण्यात असून सुद्धा ज्यावेळी दर्शनासाठी उपलब्ध होतं तर महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून कानाकोपऱ्यातून भाविक या मंदिराच्या दर्शनासाठी येतात. आपणही आलो आहे आपले सहकारी घेऊन. शिवरात्रीला या ठिकाणी भरपूर अशी गर्दी असते. कधी कधी हे मंदिर पाण्याखाली असताना लोकांना सोडलं जात नाही. त्यावेळी वरच्या साईडला एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये लोक दर्शन घेतात. पण जर हे मंदिर उघडं असेल तर लोक आवर्जून खाली पाण्यापाशी येऊन मंदिराचं दर्शन घेण्याचं काम करतात. येस.
जवळ असे किल्ले आहेत, खूप म्हणजे खूप 3-4 किल्ले इथे आहेत. तुम्ही पाहू शकता की मागे तुंग दिसत असेल तुम्हाला, तुंग त्या ठिकाणी आहे इथे. आणि आणि येता येता तुम्हाला अजून एक गड लागेल तिकोना पेठ म्हणून. तिकोना पेठ तुम्हाला दिसत असेल इकडे, या साईडला तिकोना पेठ आहे. अजून इकडे पुढे गेल्यानंतर तिकडे त्या साईडला लोहगड आणि विसापूर असे 2 किल्ले आहे. जवळच कार्ला केव्ज, बेडसे केव्ज, अजून खूप सारे फिरायची ठिकाणी या ठिकाणी आहे. तर तुम्ही खरंच विजिट करा, खूप सुंदर अशी जागा आहे. धन्यवाद.